जालन्यातून 18 वर्षीय युवक बेपत्ता, कुटुंबियांची पोलिसांमध्ये धाव। माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क करण्याचं आवाहन। जालना शहरातील चंदनजिरा येथील 18 वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून यामुळे परिसरात चिंता व्यक्त केली जाते। या प्रकरणी कुटुंबियांनी चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोहसिन फहीम सय्यद वय वर्ष 18 राहणार चंदनजिरा जालना हा युवक दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:15 वाजण्याच्या सुमारास घरातून मी बाजारात जाऊन सामान घेऊन येतो असं सांगून बाहेर पडला। मात्र तो परत घरी आला नाही। कुटुंबियांनी नातेवाईक व मित्रमंडळींकडे शोध घेतला, मात्र त्याचा काहीही ठाव ठिकाणा लागला नाही। त्यामुळे अखेर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली। युवकाचं वर्णन असं: वय वर्ष 18, अंगात टी शर्ट व पॅन्ट, उंची सुमारे 5 फूट 4 इंच, रंग गोरा, भाषा मराठी व हिंदी। या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। दरम्यान संबंधित युवकाबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास नातेवाईक यांचा मोबाईल क्रमांक 90 11 26 84 92 या क्रमांकावर किंवा चंदनजिरा पोलीस स्टेशनच्या 92 70 14 13 75 या क्रमांकावरून पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। संबंधित प्रकरणी पोलीस ठाण्यात मिसिंग पर्सन रजिस्ट्रेशन अंतर्गत नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुण हा दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:25 सुमारास घरातून बाहेर पडला होता। मात्र त्यानंतर तो परत न आल्यानं कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली। सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नसल्यानं अखेर 22 एप्रिल रोजी चंदनजिरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारीनुसार बेपत्ता तरुण हा अल्पवयीन असून त्याचं वय अंदाजे 18 वर्ष आहे। त्याच्या बेपत्ता होण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस विविध शक्यतांचा तपास करतात। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून स्थानिक नागरिकांकडून ही माहिती गोळा केली जाते। तरुणाच्या शोधासाठी विशेष पथकं तयार करण्यात आली असून नातेवाईक व मित्रपरिवारांशी संपर्क साधला जातोय। दरम्यान नागरिकांनी जर संबंधित तरुणाबाबत कोणतीही माहिती आढळल्यास तात्काळ चंदनजिरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय। दरम्यान तरुणाच्या अचानक बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबियांमध्ये प्रचंड चिंता व भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तो लवकरात लवकर सुखरूप परत यावा अशी आर्त मागणी कुटुंबियांकडून करण्यात येते आहे।